शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसनचे पुनर्जीवन करा, त्याचे लायसन करणार का, या संदर्भात आपण काय कारवाई करणार का? पर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटले येथे आला, पोरले येथे बिबट्या आला. अध्यक्ष महोदय, आता अशी परिस्थिती आहे, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या यायला लागलेले आहेत. या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला, त्याचबरोबर गवेरेडे यायला लागलेत. आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, प्राण्याला एक जाणीव असते, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तर तो त्या ठिकाणी येत नाही. अनेक काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे, पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या, शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या. आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुकी होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे. प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल, एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तर तिथं प्राण्याला कळते किंवा गवेरेला कळते, बंदूक आहे, तो परत येत नाही. शेती संरक्षणासाठी, या बिबट्याच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसनचे पुनर्जीवन करा, त्याचे लायसन करणार का, या संदर्भात आपण काय कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी जी बाब सांगितली त्या बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले काही शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्यांच्याकडे बंदुके आहेत, परंतु त्याचं लायसन रिअल न केले गेल्यामुळे त्यांना त्याचा वापर करता येत नव्हता. माननीय रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करून या लोकांची ती गरज आहे म्हणून त्यांना लायसन्स लगे रिन्यू करून द्या, तर तशा प्रकारचे रिन्यू करून देण्यात आले. आपल्याकडे कोल्हापूरमध्ये अशा तुम्ही अर्ज करा. थांबा, चला झालं, चला जयंत पाटील साहेब, बाकीच्या खाली बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या काळात नाही झालं ना,